जी हाँ, तो दोस्तों हमारे चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिया गया लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें ताकि हम आप तक अच्छे वीडियो पहुंचा सके। सृष्टीचं वर्णन सांगितलं आणि मध्येच जन्मेजय महाराज प्रश्न करतात, गुरुदेव आपण मा भगवतीची कथा सांगत असताना काल मधु आणि कैठव यांचा नाश केला आणि तदनंतर पुढे मा भगवतीचं श्रवण मला ऐकायचंय, मा भगवतीचं चिंतन मला ऐकायचंय, श्रवण करायचंय, सांगा ना मा भगवतीची महिमा। राजन, एक वेळेचा प्रसंग आहे, नीट ऐका, आणि त्या वेळेचा प्रसंगामध्ये दनू नावाचा दैत्य आहे, नीट ऐका, ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नाव लक्षात ठेवा। दनू नावाचं दैत्य आहे आणि त्या दनू नावाच्या दैत्याने आराधना केलेली होती, साधना केलेली होती, त्यांना 2 मुलं प्राप्त होतात, दनूला 2 प्राप्त होतात मुलं, किती नीट ऐका, 2, कोणते कोणते 2 पोरं होते, नाव सांगा, इकडे सांगा, इकडे सांगा, म्हणा मेले आम्हाला माहित असतो तर तुला कशाला बोलावलंस, म्हणा ना। 2 नाव आहे, एकाचं आहे रंभ, एकाचं करंभ, नीट ऐका, नाव काय, रंभ करंभ। त्या रंभाला तुम्ही जर रंभ त्याला एक काना जर दिला तर रंभा होते, रंभा म्हणजे अप्सरा, तर रंभ नावाचा एक पुत्र, दुसरा करंब नावाचा। या रंभाने आणि करंभाने भगवत प्राप्ती करावी वा शक्तिशाली बनावं, होते तर शूरवीर ते, त्यांना वाटलं तपश्चर्या करावं। राजन, यांच्याच घरी महिषासुराचा जन्म होतो, महिषासुराचा म्हणे हा, आणि तो तर वैभवशाली होता, बलशाली होता, शूरवीर होता म्हणे हा, आणि त्यांचा जन्म यांच्याकडेच होतो। रंभ आणि करंभ, नीट ऐका, महिषासुराचा दृष्टांत सांगतोय, रंभ आणि करंभ हे दोघेही भाऊ होते, भगवतीची कृपा करावी, आपल्यावर व्हावे म्हणून तपश्चर्या करावं, म्हणून ते तपश्चर्या करायला लागले। तपश्चर्या करत असताना एकाने, जो करंभ नावाचा आहे, तो करंभ नावाचा जो दैत्य आहे तो पाण्यामध्ये जाऊन आतमध्ये जाऊन तपश्चर्या करू लागला, पाण्याच्या आतमध्ये, नीट ऐका, असे शूरवीर होते, साधना करण्याकरता पाण्याच्या आतमध्ये जाऊन तप करतोय करंभ। आणि रंभ नावाच्या दैत्याने काय केलं, बाहेर आपल्या अवतीभोवती पंचाग्नी पेटवला, पंचाग्नी पूर्ण अग्नीचं राऊंड तयार केलं आणि मध्यभागी साधना करायला बसला। कोण, रंभ, पाण्यात करतोय तो करंभ, अग्नीमध्ये साधना करतो तो रंभ। आणि लक्षात घ्या, कोणीही तपश्चर्या करायला लागला की पहिल्यांदा इंद्रदेवाच्या सिंहासनाचे नट बोल्ट दिले होतात, त्याला वाटतं की मला आता इथून हटवल्या जातं आणि जो साधना करतोय त्याला इंद्रपदावर बसवल्या जातं, म्हणून तुम्ही आम्ही साधना करायला लागलो ना तर इंद्रदेव तुमच्या आमच्या साधनेतही खुटी ठोकतो, लक्षात ठेवा। हो, तुम्ही आम्ही मग साधना करायला लागलो, नुकतेच आता माळी घेतल्या की लगेच इंद्रदेव खुटी ठोकतो। गावातला एखादा माणूस पाठवतो, होय मंदिरात जातोस तू, हनुमंताला वंदन करतो काय, बाबा बनणार आहेस का, समजून घ्यायचं इंद्राणी पाठवलं आपल्यासाठी आपली साधना खंडित करायला। एखाद्या बाईनी माळ घातलेल्या भजनाला जाऊ लागली की तिसरीच येते, ती म्हणते शकुंतला कुठं चालली, भजनाला, भजनाला चालले, साध्वी बनत वाटतं, राहिलं भजन तिचं, गेली घरात। समजून घ्यायचं आपल्या साधनात खंडित करायला कोणी ना कोणी इंद्रचंद्र आलेला आहे, समजावं। इंद्रदेवाने विचार केला, म्हणे रंभ आणि करंभ खडतर साधना करतात, पंचगंगा नदी आहे, नीट ऐका, आणि त्या पंचगंगा नदीमध्ये करंभ साधना करतोय। इंद्रदेवाने विचार केला, म्हणे पहिल्यांदा पाण्यातल्याला निपटावं, नीट ऐका, पाण्यातल्याला निपटावं, म्हणून पाण्यात जो करंभ आहे, इंद्रदेवाने जो शचीपती आहे, इंद्रदेवाने मगराचं रूप धारण केलं, नीट ऐका, ऐकताय ना, इंद्रदेवाने मगराचं रूप धारण केलं आणि इंद्रदेव पोहत 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 पाण्यातून आला पंचगंगा नदीमध्ये, आणि आल्याच्या नंतर करंभाचा पाय धरला। जसा करंभाचा पाय धरला, महाराज आतमध्ये गहराईमध्ये नेलं आणि करंभ गतप्राण केला। करंभ जेव्हा गतप्राण झाला, नीट ऐका, करंभ गतप्राण झाला
आपला भाऊ मेला याची चाहूल इकडे रंभाला लागली. रंभा अतिशय क्रोधित झाला, कुपित झाला, बुद्धी सुन्न पडली. काय करावं, माझा भाऊ गतप्राण झालाय. वाईट वाटलं, दुःख वाटलं आणि काही सुचलं नाही. शेवटी त्याला वाटलं आपण आपल्या प्राणाची आहुती द्यावी. म्हणून त्यांनी आपली चोटी धरली, नीट ऐका, आपली शेंडी धरली आणि हातात खड्ग घेतलं आणि प्रहार करणार. पण तो अग्नीच्या भोवती, आपल्या भोवती अग्नी फिरवून, अग्नी पेटवून मध्ये साधनेला होता. हातामध्ये खड्ग घेतलं, म्हणे माझा भाऊ मेला, मी जगून काय करू, प्रहार करणार. तेवढ्यातच, नीट ऐका, तेवढ्यातच हातामध्ये खड्ग मारणार, तेवढ्यात अग्नी प्रगट झाले. थांब करंभा, अरे मला अवतीभोवती साक्षी मानून तपश्चर्या करतोय, उद्या लोक मला नाव ठेवतील. अग्नीला साक्ष मानून तपश्चर्या करत असताना हा मेला कसा? आपल्या भावाची करुणा ऐकून, आपल्या भावाची करून पुकार ऐकून तू मरण्याचा प्रयत्न करतो. शूरवीरांनी आत्महत्या करावं, शूरवीरांनी आपल्या प्राणांचा त्याग करावा, हे शोभून दिसत नाही महाराज. अरे बदला घेता येईन असं काम कर. करंभ म्हणतोय, नीट ऐका, महाराज ठीक आहे तुम्ही म्हणता, पण मला मरायचंय, जगायचं नाही. माझा भाऊच जर निघून गेला, मी कोणासाठी जगू? ठीक आहे, एक काम करा, जर मला जगावं असं वाटत असेल तर इंद्रापासून बदला घेईन. असा बाळ माझ्या घरी जन्माला आला पाहिजे. तुम्ही जर आशीर्वचन देत असाल तर तुम्ही आत्महत्या करत नाही. अग्नीने सांगितलं, ठीक आहे तुझी इच्छा आहे ना, तुझी इच्छा आहे, पण जेव्हा तू मोहांध होशील आणि त्या अवस्थेमध्ये ज्या स्त्रीवर नजर टाकशील तिच्यापासून हा बाळ जन्माला येईल, आणि हा बाळ जन्माला आला तर तो इंद्राचा बदला घेईल. करंभाला अग्निदेवाचं वरदान मिळालं आणि करंभ तिथून बाहेर आले. आणि करंभ बाहेर आल्याच्या नंतर, आपल्या स्थानावर आल्यानंतर पाहतात भव्य दिव्य सुंदर सिंहासनावर बसलेलं आहे. पण बसत असताना अचानकशी भावना त्याची चेंज झाली आणि समोर एक म्हैस धावत होती आणि त्या म्हशीवर दैत्य पशुबुद्धी आहे. दैत्याने त्या म्हशीकडे बघितलं आणि मोहांध होऊन, कामांध होऊन तिकडे धावतोय. धावत असताना म्हशीवर नजर पडली, ती गर्भस्थ अवस्थेत होती. कारण यांनी सांगितलं होतं, ज्या स्त्रीवर मोहांध झाल्यानंतर तुझी नजर पडेल तिच्या गर्भातनं शूरवीर मुलाची निर्मिती होईल. तर याची नजर गर्भस्थ असणाऱ्या म्हशीवर पडली आणि परिणाम त्या म्हशीला पाहून एक रेडा धावत आला. म्हशी भीतीपोटी पुढे धावत होते आणि त्या म्हशीला वाचवण्याकरता हा दैत्य करंभ मागे धावू लागला. धावत असताना रेड्याच्या मध्ये हा दैत्य आला. रेड्याने आपले शिंग खुपसवले आणि शिंग खुपसवून करंभ जागीच ठार केला. करंभ जागी ठार झाल्याच्या नंतर इकडे महाराज रेडा त्या म्हशीच्या मागे पाठलाग करू लागला. म्हैस पुढे धावता धावता यक्षांचा आश्रय घेते. यक्ष ज्या ठिकाणी राहतात, यक्ष, नीट ऐका, यक्ष ज्या ठिकाणी राहतात यक्षापर्यंत म्हैस पोहोचले आणि त्या म्हशीने यक्षाच्या पाठीमागे जाऊन आश्रय घेतला. यक्षाला वाटलं हा पाठीमागे येणारा रेडा आणि या रेड्याच्या भीतीपोटी म्हशी आपल्या पाठीमागे आली आहे. त्यांनी बाण काढलेला आहे, धनुष्याला जोडला आणि एका बाणामध्ये त्याचा गतप्राण, एका बाणामध्ये प्राण घेतला. आणि तदनंतर यक्ष करंभाला मानायचे, आदराचा स्थान द्यायचे. नंतर त्यांनी करंभ मेला म्हणून करंभाचा देह उचललेला आहे आणि करंभाचा देह उचलून अग्नीमध्ये पेटवू लागले. ती म्हैस यक्षाच्या मागेच उभी होती. त्या म्हशीने विचार केला, अरे एक माणूस माझ्यासाठी मेला. ज्या वेळेला त्या करंभाची चिता पेटवली, चिता पेटवल्याच्या नंतर त्या म्हशीने विचाराचार काही केला नाही. माझ्यासाठी यांनी प्राण दिला, मी जगून काय करणार. महाराज त्या म्हशीने त्या करंभाच्या चितेला पेटवल्यानंतर, चिता पेटून दिल्यानंतर आतमध्ये जाऊन त्या चितेत बसते. एक करंभाचा आत्मा आणि एक त्या म्हशीचा. आतमध्ये दोन जीवात्मे जळू लागलेले आहे. थाड 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 जळत असताना म्हैस सुद्धा जळू लागली आणि परिणाम तिच्या गर्भामध्ये जे असणारा जीवात्मा होता, करंभाची दृष्टी ज्यांच्यावर, रंभाची दृष्टी ज्यांच्यावर पडलेली होती आणि त्या म्हशीच्या उदरातून एक जीवात्मा बलशाली दैत्य बाहेर निघाला
आणि जो रंभ होता म्हशी बरोबर चिता पेटवलेली होती, चितेमध्ये जो रंभ होता त्यानेही पुन्हा मायावी रूप धारण केलं आणि दोघांचाही जन्म त्या चितेतनं झाला. मग जो म्हशीपासून जन्माला आला, म्हशीच्या अंतरात्म्यातून जो जन्माला आला त्याचं नाव महिषासूर ठेवलं. आणि जो रंभ होता त्यापासून एक जन्माला आलं त्याचं नाव रक्तबीज ठेवलंय. 2 दैत्य जन्माला आले. कळली ना कथा? म्हशीपासून जो जन्माला आला त्याचं नाव महिषासूर ठेवलं आणि रंभाची चिता पेटवत होती त्यातून त्यांनी मायावी रूप धारण करून पुनर्जन्म धारण करून बाहेर आला, त्याचं नाव रक्तबीज ठेवलं. 2 दैत्य जन्माला आले आणि महिषासूर जसा जन्माला आला आणि महिषासुराला सगळ्यांनी पाहिलं, आदराचा स्थान दिला आणि महिषासुरांना सांगू लागले की भावा, तुमच्या चुलत्याचं म्हणजेच करंभाचं निधन इंद्राने केलं. महाराज महिषासूर घनघोर साधना करतोय, नीट ऐका, तपश्चर्या करतोय, भयानक तपश्चर्या करतो. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. कोणी? महिषासुराने. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. महिषासुराला विचारतात, महिषासूर बोला, काय हवंय तुम्हाला? मी तुम्हाला प्रसन्न आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं मी प्रसन्न आहे, मागा. पण कित्येक वर्षापर्यंत साधना केली. ब्रह्मदेवाने पुढे लोटलं, शेवटी विवश होऊन वरदान द्यावं लागलं. महिषासूर म्हणतोय, ब्रह्मदेवा आम्हाला कोणी मारणार नाही. हम काहू के मरही न मारे, कोणाच्या हाताने मी मरणार नाही. ब्रह्मदेव म्हणतात, महिषासूर या सृष्टीचा नियम आहे, जो जन्माला आला त्याला मरावं लागतं, कोणी असो. आणि मरण अटल आहे, मीच अमर नाही तर तुम्हाला कुठे अमर करू? ठीक आहे महाराज, पण मला एक आहे विचारायचंय. म्हणे काय? माझं मरण पुरुषापासून आलं नाही पाहिजे, माझं मरण फक्त स्त्रीपासून आलं पाहिजे. महिषासुराला वाटलं मला स्त्री काय मारू शकेल, ती अबला आहे, माझ्या समोर जरी उभी राहिले आणि मी डोळे जरी वर केले तर ती निघून जाईन असं वाटलं महिषासुराला. ब्रह्मदेव म्हणे, तथास्तु, तुझा अंत स्त्रीपासूनच होईल, तुला स्त्रीच मारेल. आता महिषासुराला वरदान मिळालं, म्हणजे स्त्री काय माझा मुकाबला करू शकते? म्हणून महिषासुराने अहंकारापोटी अभिमान निर्माण झाला, लक्षात घ्या. आणि एक सांगू, मी नेहमी सांगत असतो, माणसाला जेव्हा पदप्राप्ती निर्माण होते ना, माणसाची जेव्हा प्रतिष्ठा वाढते, जेव्हा धन मिळतं, तेव्हा माणसांना अभिमान होतो. रामचरित मानसमध्ये सांगितलंय, जेव्हा मान, पद आणि धन प्राप्त होतं ना, तलवार हातामध्ये, युद्धाला सुरुवात झालेली आहे. थाड 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 प्रहार सुरू झाला. युद्धाला प्रहार होता होता इंद्र थकलेला आहे. इंद्राने हत्यार घेतला आणि पळाला इंद्र. महिषासूर म्हणतोय, पळाला, भ्याड माझ्या बरोबर युद्ध करायला तत्पर होत होता. इंद्र धावला, बचाव बचाव, भगवान शंकराचा आश्रय घेऊ लागलेला आहे. इंद्र धावू लागलेला आहे. भगवान शंकराला म्हणतात, प्रभू महिषासूर माझ्या मागे लागलाय, बचाव, वाचवा वाचवा वाचवा. इंद्रदेवाच्या मागेच महिषासूर धावत होते आणि आवाज येत आहे, नाही सोडणार इंद्रा. अरे कुठे कुण्या बिळामध्ये जाऊन लपणार आहेस तू? कुठे कुठे आश्रय घेणार आहेस? सोडणार नाही तुला. थांब, येतोय मी. धावू लागलेला इंद्र. इंद्राने महादेवाचा आश्रय घेतला. प्रभू त्राहिमाम त्राहिमाम येऊ लागलेले.
पाहता पाहता प्रसंग छडू लागलेला आहे. महिषासूर म्हणता म्हणता घंटा लागायचा, घंटा. हातात खड्ग घेऊन इंद्र धावला आणि भगवान भोलेनाथांना सोबत घेऊन येऊ लागलेले आहे. भगवान शिव आणि इंद्र दोघेही धावू लागले. इंद्रदेव म्हणतो मी दुरून दाखवणार, जवळ नाही येणार. महादेव म्हणते चल तर खर माझ्या सोबत. येत आहेत, पाहता पाहता समोर येऊ लागले. इंद्रा आलास तू, सोबत घेऊन आलास. धावले शंकर हातात खडग घेऊन. थांब. सुरू झालं युद्ध. हातात तलवारी घेऊन समरणांगणामध्ये उतरले. ठाठ 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 युद्धाला सुरुवात झाली. महादेवामध्ये आणि प्रहार सुरू होऊ लागलेला आहे. महादेवाला सुद्धा परास्त व्हावं लागलं. धावला महादेव मागे. महादेव सुद्धा प्रास्त झाले आणि धावू लागले. पळाले रणांगण सोडून. दोघे महिषासूर अकराळ विकराळ रूप धारण बाहू ठोकू लागलेला आहे. महिषासूर बाहू ठोकतोय. धावले इकडे. भगवान शिव आणि इंद्र भगवान श्री विष्णूकडे धावतात. त्राईमाम 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 भगवान श्री विष्णूकडे धावू लागलेले आहे. कोण? शिव आणि इंद्र दोघेही पळाले. भगवान विष्णूला म्हणतात त्राईमाम त्राईमाम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रेष्ठं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. हे प्रभू प्रसन्न व्हा. भगवान श्री हरी विष्णू म्हणतात काय झालंय? सोबत घेऊन येतात श्री हरी विष्णूला. तिघेही जण येऊ लागलेले आहेत. भगवान शिव श्री हरी विष्णू आणि भगवान श्री हरी शिव विष्णू इंद्र येऊ लागलेले. नाही सोडणार, नाही सोडणार. इकडे तोपर्यंत भगवान इंद्र महेश आणि विष्णू आलेले आहेत. लांबूनच दाखवतात तो बघा महिषासूर. विष्णूनी बघितलं. पाहणार मी. भगवंता पुढे निघाले आणि महिषासुराला पाहू लागले. हाच तो दृष्ट महिषा. अरे म्हशीपुत्र आहे तू. विवेक शून्य असणारा देवतांबरोबर युद्ध करायला निघालास. हातामध्ये खड्ग घेतलेला आहे. महिषासूर हसतोय विष्णूला पाहून. दोन तर पळाले आणि तिसऱ्याचा नंबर लागलाय. हातात खड्ग घेतले दोघांनी. तलवारी हातामध्ये घेतले आणि सज्ज होऊ लागलेले आहे युद्धा करता.
हे दोन देवता मजा पाहू लागले एकीकडे. हे दोघे म्हणजे वा प्रभू वा. महिषासुराबरोबर युद्ध सुरू आहे. थाड 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 थाड. आणि युद्ध सुरू झाल्याबरोबर युद्धाला सुरुवात झाली. ठाड 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 तलवारीचा आवाज होऊ लागलेला आहे. तलवारीचा पाहता पाहता ब्रह्म विष्णू आणि महेश तिन्ही देव युद्ध करता करता पलायन करतात. धावू लागलेले आहे. भागो. महिषासुर छाती तिकडे तिन्ही देव धावू लागले. महिषासुर सुद्धा त्यांचा पाठलाग करू लागलेला आहे. महिषासुर म्हणतात नाही सोडणार नाही सोडणार. धावू लागले त्यांच्या मागे. थांबा येतोय मी. धावला महिषासुर. महिषासुर धावलेला आहे. आणि पाहता पाहता सुंदर प्रसंग झाला. तिन्ही देवता भगवान ब्रह्मदेवाकडे धावतायत. त्राईमाम 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 त्राईमाम. आता सगळे देवता एकत्रित येऊ लागले. मीटिंग करू लागलेले आहे. सगळे देवता एकत्रित येऊन ब्रह्मा विष्णू महेश गुरु बृहस्पती इंद्र चंद्र महेंद्र सगळे येऊ लागलेले आहे. सगळे एकत्र येऊन चर्चा करू लागलेले आहेत. महाराज सगळे एकत्र झाल्याशिवाय कुठलाच प्रोग्राम नीट होत नाही. नीट आहे का? कुठलाही व्यवस्थित कार्यक्रम साध्य करायचा असेल ना सगळे एकत्रित हवे. सगळ्यांचं सहकार्य हवंय. ब्रह्म येऊ लागलेले आहे. इंद्र आलेला आहे. भगवान शिव आलेले आहेत. आणि भगवान श्री हरी विष्णू देखील येत आहेत. सगळे बसलेले आहेत. ब्रह्माजी समोर उपस्थित झाले. प्रजापिता ब्रह्माना म्हणू लागलेले आहे प्रभू प्रभू प्रभू. श्री हरी विष्णू ब्रह्मादी देव एकत्रित झाले. म्हणे आता काय करायचंय? महादेवा विष्णू एकत्रित होताना चर्चा करतायत. पुरे झालं. आता काय करायचंय? ब्रह्मदेव काय करायचंय? ब्रह्मदेव म्हणतात तुम्ही त्यांच्याकडे का गेलात? ब्रह्मदेव म्हणतात मी वरदान दिलंय त्यांना. त्यांना पुरुष मारणार नाही. विष्णू काय महाविष्णू काय महेश काय तुम्ही त्यांचा नाश करू शकणार नाही. मी वचन दिलंय. कोण मारणार प्रभू त्यांना? अरे त्यांना फक्त स्त्रीच मारू शकते. या सृष्टी तत्वातील स्त्री महिषासुरासमोर आपण टिकलो नाही. ही सर्वसाधारण स्त्री महिषासुरासमोर टिकेल? ब्रह्मदेव म्हणतात यातून मार्ग काढा श्रीहरी. यातून मार्ग काढायचंय. कारण सर्वसाधारण स्त्री मारणार नाही. भगवान महादेव पुढे झाले. ब्रह्मदेवाला म्हणतात बाबा दाढी पांढरी झाली तुमची. ब्रह्मदेवाला म्हणतायत बाबा अहो दाढी पांढरी झाली. जरा वरदान जरा सोच समजून वरदान देत जा. मारायच्या मागे लागलात. अरे एवढ्या एवढ्या देवांना आवरत नाही. इंद्र सुद्धा पुढे झाले. बाबा बाबा जरा विचार करत जा. वरदान देत असताना देवांना मारण्यासारखे वरदान नका देऊ. बाबा झालं ते झालं ते सोडा. आता पुढे काय होणार ते बघा. पुढे श्रीहरीने निर्णय दिला. ब्रह्माने निर्णय दिला. एका नारीचं जन्म करावा लागेल. एक स्त्री तत्व जन्माला घालावं लागेल. ठीक आहे असं बोलता बोलता भगवान ब्रह्मदेवाने भगवान श्रीहरी विष्णूने आपलं दैदिप्यमान तेज पुढे टाकू लागलेले आहे. जसं आपलं दैदिप्यमान तेज पुढे टाकतात भगवान शिवाने आपलं दैदिप्यमान तेज पुढे टाकलंय. भगवान ब्रह्मदेवाने आपलं तेज टाकलंय.
आणि शेवटी इंद्राने आपलं तेज टाकलं, यमाने आपलं तेज टाकलं. सगळ्यांच्या महाशक्त्या एकवटल्या. देवी देवता गणगंधर्व आदी सगळ्यांच्या महाशक्त्या एकत्रित झाल्या. आणि सगळ्या शक्त्या एकत्रित झाल्यानंतर या शक्तीचं दिव्य असं तेज पुंज स्वरूप निर्माण झालं. आणि ते तेज पुंज स्वरूप निर्माण झाल्यानंतर मा भगवती परांबा जगत जननी जगदंबा दिव्य तेज परमतत्व व्यापक तत्व निर्माण झालं. आणि मा जगदंबा प्रगटू लागलेली आहे, दिव्य तेज टाकलेले आहे. आणि त्या तेजामधनं मा भगवती प्रगट व्हावी असं दिव्य स्वरूप येऊ लागलं. सगळे देवता स्तुती करू लागले दैदिप्यमान स्वरूपात. हो जा दयाल के पाल भवानी जगतारण मां. हो जा दयाल के पाल भवानी जगदम्बे मां. हो जा दयाल के पाल भवानी जगदम्बे मां. हाथ ऊपर करिए भाव से श्री राधे. माँ भगवती शैरावादी प्रगट होती आहे, दिव्य तेजापासून जन्माला येते. सगळे खाली बसा, कोणी उठणार नाही. प्लीज सगळे खाली बसून जा. सगळे खाली बसा. शेष महेश तेरे गुण गावे माँ. 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 भैरव बड़ा है द्वारपाल भवानी जगतारण माँ. भवानी जगदम्बे माँ. टाळी टाळी. ओहो श्री राधे. दयाल के पास भवानी जगदम्बे माँ. हो जा दयाल के पास भवानी जगदम्बे माँ. माँ भगवती शेर समार होऊन येऊ लागलेली आहे. श्री राधे. हाथ ऊपर श्री राधे. जय हो. सगळ्यांच्या मध्यभागी माँ भगवती प्रगटलेली आहे. सेंटर मध्ये देवता बाजूला उभे आहेत आणि शेर समार माँ भगवती विद्यमान होते. टाळी. इंद्रलोक इंद्रासन डोला. इंद्रासन डोला. इंद्रलोक इंद्रासन डोला. इंद्रलोक इंद्रासन डोला. एक घुंगरू झुम छनन बोला. चंदन गण बोला. एक घुंगरू झुम छनन बोला. गण बोला. झंडा ले आई तेरो लाल भवानी जगतारण माँ. कर दो दयाल के पास भवानी जगदम्बे तार. कर दो दयाल के पास भवानी जगदम्बे तार. हरि बोल. शेरा वाली मैया की
जगदंबे मात की जय। माँ भगवतीने दिव्य रूप धारण केलं. देवतांनी पाहिलं, अचंबित झाले. माँ भगवतीला बघितलं. सगळे देवता म्हणतात हे दिव्य तेज, दिव्य स्वरूप एकमेकाकडे पाहू लागले. आता महिषासुराचा वध ही माँ भगवतीच करू शकते. देवता म्हणते आहे, देवानो चिंता करू नका, मी तुमच्याच उद्धाराकरता आलेली आहे. पाहता पाहता सुंदर प्रसंग झाला आणि सगळे देवता आनंदामध्ये गातात. सगळे देवता आनंद मनवू लागलेले. महिषासुर मरणार. गाओ रे बधाई, गाओ रे बधाई, गाओ रे बधाई रे. आज प्रगटी दुर्गा माँ. गाओ रे बधाई रे. आज प्रगटी दुर्गा माँ. गाओ रे बधाई रे. गाओ रे बधाई, हाथ ऊपर खड़े हो जाओ. बधाई, गाओ रे बधाई रे। गाओ रे बधाई, गाओ रे बधाई, गाओ रे बधाई रे। आज प्रगटी, आज प्रगटी, आज प्रगटी दुर्गा माँ। गाओ रे बधाई, हरि बोल। गाओ रे बधाई रे। ताड़ी हाथ पर श्री राधे. हाथ ऊपर ताड़ी. जय शेरावाली की। ब्रह्मा आए, विष्णु आए, साथ में शिव जी लाए रे लाए साथ में शिव जी लाए रे। लाए साथ में शिव जी लाए। ब्रह्मा आए, विष्णु आए, साथ में शिव जी लाए रे लाए साथ में शिव जी लाए रे। लाए साथ में शिव जी लाए। ताली बजाओ, ताली बजाओ बजाओ बारंबार, गाओ रे बधाई रे। बजाओ बारंबार, गाओ रे बधाई रे। गाओ रे बधाई, गाओ रे बधाई, गाओ रे बधाई रे। गाओ रे बधाई, गाओ रे बधाई, गाओ रे बधाई रे। जत में आज प्रगटी, आज प्रगटी दुर्गा माँ। गाओ रे बधाई रे। आज प्रगटी दुर्गा माँ। गाओ रे बधाई रे। हरि बोल। हाथ ऊपर भाव से श्री राधे. महबूबाई हाथ ऊपर भाव से श्री राधे. इंद्र आए, चंद्र आए, साथ में
आज प्रगटी दुर्गा माँ गाओ रे बधाई रे आज प्रगटी दुर्गा माँ गाओ रे बधाई रे हात वर हात टाळी दुर्गा भगवतीचं मंदिर आणि तुम्ही शांत उभे आहात कालच वसंत पंचमी झाली मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा तिसरं वर्ष आहे हात वर टाळी श्री राधे दुर्गा महिला मंडळ सगळ्यात महिला हातवर पुरुष मंडळी गाव आनंदलो माँ भगवती के जन्मोत्सव का माँ भगवती के प्रागट्यकरण का श्री राधे जय श्री राधे टाळी जरावर हात वर आणि टाळी म्हणायचं ना पुढे आनंद घ्या सगळे लक्ष्मी आई सावित्री आई सात में काली लाई रे लाई साथ में काली लाए रे लाए साथ में काली लाए लक्ष्मी आई सरस्वती आई सात में काली लाई रे लाई लाए साथ में काली लाए रे लाए साथ में काली लाए ताली बजाओ ताली बजाओ बारंबार गाओ रे बधाई रे ताली बजाओ बारंबार गाओ रे बधाई रे गाओ रे बधाई गाओ रे बधाई गाओ रे बधाई रे गाओ रे बधाई गाओ रे बधाई गाओ रे बधाई रे ताली बजाओ ताली बजाओ बारंबार गाओ रे बधाई रे 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 गाओ रे बधाई रे आज प्रगटी माँ गाओ रे बधाई रे बोलो साचे दरबार की दुर्गा मात की जय बसा सगळे हा माँ भगवतीचं प्रागट्यकरण झालं कोणी बोललो का पुढे अजून माँ भगवतीचं सुंदर कार्य आहे जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे माँ भगवती प्रगट झाले आणि देवता स्तुती करतात सगळे देवता स्तुती करू लागले या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिताः नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु अधिशक्तिरूपेण संस्थिताः नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु दुर्गारूपेण संस्थिताः नमस्तस्यै 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 नमो नमः माँ भगवतीची सुंदर स्तुती केली आणि आता माँ भगवतीकडे सगळ्या देवतांनी बघितलं सगळ्या देवतांनी माँ भगवतीला आयुध दिलेले आहेत कोणी शंख चक्र गदा पद्म धारण आणि माँ भगवतीला सुंदर दिव्य वस्त्र अलंकार आदी दिलेले आहे आणि माँ भगवतीला सुंदर सजवलेलं आहे माँ भगवती जशी सुंदर सजलेली आहे आणि पूर्ण त्रिभुवन माँ भगवतीने आपल्याकडे आकर्षित करून घेतलेलं आहे माँ भगवती देवतांना सांगते देवतांनो आपण चिंता करू नका तुमच्या दुःखाचं निराकरण करण्याकरता मी प्रगट झालेली आहे ब्रह्मादी देव म्हणतात भुवनेश्वरी जगत आधार हे जगत जननी आज माँ भगवती देवतांना अभय दिलंय आणि माँ भगवती प्रगट झाली हे तिकडे कळालंय महिषासुराला सगळे देवता आपापल्या धामात जातात माँ भगवतीने सगळ्या देवतांना अभय दिलं आणि सांगितलं देवतांनो आपण जा आपलं काम आपण आपापल्या नियमानुसार सांभाळा महिषासुराला आता माझ्याकडे सोडून द्या देवतांनी माँ भगवतीचा आदेश घेतला
नमन केलं, वंदन केलं आणि आपापल्या धामाकडे वळू लागलेले आहेत. सगळे आपापल्या धामात जातात. मा भगवती त्या ठिकाणी विद्यमान आहे आणि पाहता पाहता सुंदर असा प्रसंग झाला. सगळे देवता गेल्यानंतर इकडे महिषासुराला कळलंय कोणीतरी एक देवी प्रगट झालेली आहे. महिषासुराने आपल्या महामंत्रीला पाठवलं. आपला महामंत्री येऊन माता भुवनेश्वरीला म्हणतोय, महिषासुराचा महामंत्री, हे देवी, ज्याचं नाव आहे ताम्राक्ष, ताम्राक्ष देवीला बोलू लागलेला आहे. देवी, कोण आहेस तू? एवढी सुंदर आणि पाहता पाहता व्याघ्रवाहिनी सिंहावर बसलेली अंबा, कोण आहेस तू? मा भगवती म्हणतायत, दृष्टा, अरे मी कोण आहे विचारण्यापेक्षा तू कोण आहे ते सांग. मी ताम्राक्ष आहे, महिषासुराचा महामंत्री आहे. अगं एवढा मोठा राज्य आहे तो, आणि त्या राजाबरोबर विवाह कर. मा भगवती म्हणतात, सांग तुझ्या त्या मूर्ख राजाला जाऊन की मी बोलावलंय त्याला. महिषासुराने 2 दैत्य पाठवले, चिक्षुर, त्यानंतर विडालाक्ष. मा भगवतीने त्यांचं काम काढलेलं आहे, म्हणजेच मा भगवतीने त्यांना मुक्ती दिली. असे 2 सैन्य पाठवले. विडालाक्ष आलेला आहे, खतम झाला. ताम्राक्ष आला, चिक्षुर आला. सगळ्यांना मा भगवतीने गतप्राण केलंय. आणि शेवटच्या क्षणावर आता स्वतः महिषासुर आपल्या महामंत्र्याची व्याख्या ऐकतो आणि हातामध्ये खड्ग घेऊन स्वतःच येतो. महिषासुराने हातात खड्ग घेतलेलं आहे, म्हणे नाही सोडणार मी तिला. हातामध्ये खड्ग घेऊन निघाला. कारण आपल्या महामंत्र्यांनी सांगितलं होतं, महामंत्र्यांनी म्हटलं होतं, स्वामी, अशी एक जगत जननी असावी, अशा पद्धतीचं तेज, दिव्य तेज जिचं आहे आणि दिसायला देखणी, स्वरूपवान, गुणवान आपल्या राज्यामध्ये, ती आपल्या राज्यामध्ये तुमची महाराणी होण्याच्या योग्य आहे. जेव्हा स्त्रीचं सौंदर्याचं वर्णन ऐकलं, महिषासुर मोहांध झाला आणि हातात खड्ग घेऊन येऊ लागलेला आहे. महिषासुर म्हणतोय, हातामध्ये खड्ग घेऊन येण्यासाठी जेव्हा महिषासुर समोर आला आणि पाहू लागला देवीकडे, हे सौंदर्य रूप पाहिलं, सुंदर सौंदर्य पाहिलं आणि पागल झाला महिषासुर. देवाने हे रूप माझ्यासाठीच तयार केलं असावं. देवाने हे रूप माझ्यासाठीच तयार केलं असावं. महिषासुर पागल झाला आणि लांबून देवीला बोलतो, देवी, कोण आहेस तू? माझं चयन कर, माझ्याशी विवाह करण्याकरता तयार हो. देवी म्हणते, दृष्टा, मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे. आम्ही आली त्यासाठीच, विवाह करणार आहे तुझ्याशी. आणि दैत्य अतिशय खुश झाला. महिषासुराला वाटलं, घाबरली मला पाहून म्हणते की मी तुझ्यासाठीच आली. वाटत होतं, मला वाटत होतं, मला पाहिल्याबरोबर तू घाबरणार हे वाटत होतं. महिषासुर नाव आहे माझं. किरकाळी ठोकली देवीनी, हे दृष्टा, खबरदार. काय वाटतं तुला? मी घाबरली आहे तुला? अरे महिषा, तुला ते विवेक नाहीये. तू विचार तरी करणार कसा? कारण तू एका अज्ञ पशुचा बालक. अरे कसं जगावं हे तुला कळत नाही. मा भगवती महिषासुराला बोलू लागलेली, पापिष्टा, दृष्टा, माझ्याकडे नजर टाकण्याच्या अगोदर एकदा तुझ्या जीवनाचा विचार कर. जा महिषासुर, जा, तुला मी अभयदान देते, एकदा जीवन दान देते मी तुला. चालला जा माझ्या समोरून, निघून जा. छाती ठोकू लागला महिषासुर.
मला जायला सांगतेस मला? अगं विष्णू माझ्या भीतीने धावला, महेश माझ्या भीतीने पळाला, तिन्ही लोकांचा अधिपत्य आहे मी देवी. अगं मला आपलं बनवण्यात तुझा फायदा आहे. मला पती म्हणून विजय माळ माझ्या गळ्यात घालून दे. विजयाची माळ माझ्या गळ्यात घाल आणि माझी होऊन जा. फुलासारखं वागवीन मी तुला, फुलासारखं. हजारो दास दासी तुझ्या सेवेत ठेवणार. सेवेत. मा दुर्गा हसली आता. महिषासुर, खरंच तू महिषीचा पुत्र आहेस. तुझ्या विचारावरनं वाटतंय तू खरंच महिषीचा पुत्र आहेस. तुझा आचरण दिसण्याकरता शूरवीर आहे, बलशाली आहे, पण दृष्टी मात्र नीच आहे. आणि जेव्हा माणूस दृष्टी नीचाची ठेवतो पतन व्हायला वेळ लागत नाही. महिषासुर हसला महिषासुर आणि म्हणतो, ए देवी बोलणं बंद कर. एक तर माझा स्वीकार कर, नाही तर युद्धाला तयार हो. आग बबोली झालेली आहे देवी हे. आणि म्हणू लागली दृष्टा, अरे आज एक तर तू राहणार नाही तर मी. महिषासुर सांगतोय, देवी शेवटचा चान्स देतो, लक्षात ठेव. देवी शेवटचा चान्स देतोय, लक्षात ठेव. हे बघ, मंदोदरीचा इतिहास सांगितला, तिने पण ऐकलं नाही. सर्वात सुंदर असणारी मंदोदरी देवी एकदा सांगतोय, ऐक. देवीने सांगितले, पुरे झालं तुझं गाणं, पुरे झालं तुझं म्हणणं. एकदा अभयदान देते महिषासूर, चालता हो माझ्या दृष्टीपूर्ण, निघून जा. आणि जर मी कदाचित क्रोधायमान झाली, तुझा शेवटचा श्वास या माझ्या तलवारीने घेईन. हसला महिषासूर. हे देवी, तुला क्रोध करता येणार नाही, कारण तुझं जे सौम्य स्वरूप आहे या चेहऱ्यावर केवळ स्मित हास्य शोभून दिसावं. देवी मी सांगतो ते ऐक, मला पती मानून घे आणि माझी होऊन जा. क्रोध आला मा भगवती जगदंबेला. आग बबुली झाली, डोळे फिरवू लागलेली आहे. गर 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 डोळे फिरवू लागलेली आहे. नाही सोडणार, नाही सोडणार या महिषासुराला. असं वाटू लागलं जणू काही प्रलय येईल असं वाटतंय. हातात खड्ग घेतले आणि धावली मा भगवती पुढे. महिषासुर वार करू लागलेला आहे. टाळी तालात मा भगवती भुवन सुंदरी हातात खड्ग घेते आहे. महिषासुर हसू लागला. क्रोधायमान झाली भगवती. युद्धाला सुरुवात झालेली आहे. थाड 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 आग बबुली झाली. युद्धाला सुरुवात झाली. लात मारू लागली महिषासुराला. थाड दिशी लात मारून पाडू लागलेली आहे खाली. पाडला महिषासुर खाली. छातीवर पाय ठेवलेला आहे आणि मारलं त्रिशूळ. महिषासुर जागी ठार केला. एका क्षणार्धामध्ये त्रिशूळाचा प्रहार केला आणि महाराज भगवान नर पाहता पाहता सिंह पुढे झाले आणि महिषासुराला एकाच बाणामध्ये गतप्राण करून टाकलेलं आहे. महिषासुर खाली तडपडून तडपडून शेवटच्या क्षणावर